Now we will solve some more examples of subtraction. Let's start. Yes, madam. Now see this picture and answer my questions. चित्रे बघा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. या 3 स्माइलीज मधून एक स्माइली सबट्रॅक्ट केली तर किती स्माइलीज शिल्लक राहतील? मॅडम, 3 - 1 = 2 स्माइलीज शिल्लक राहतील. करेक्ट. Now see this next picture आणि सांगा 4 स्टार्स मधून 2 स्टार्स गेल्यावर किती स्टार्स उरतील? मॅडम, 4 स्टार्स मधून 2 स्टार्स गेल्यावर 2 स्टार्स शिल्लक राहतील. एक्सलंट. आता ह्या चित्रात सांगा 5 - 2 केल्यावर किती उरले? मॅडम, 5 - 2 केल्यावर 3 उरले. गुड. नाव लुक ॲट दिस लास्ट पिक्चर आणि मला सांगा 3 ट्रायंगल्स मधून 2 ट्रायंगल्स मायनस केले तर किती ट्रायंगल्स उरतील? मॅडम, 3 ट्रायंगल्स मधून 2 ट्रायंगल्स मायनस केले तर 1 ट्रायंगल राहील. व्हेरी गुड स्टुडंट्स. गोष्ट वड्यांची. स्टुडंट्स, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती नीट ऐका. आणि नंतर मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरे द्या. आईने टिफिनमध्ये 6 वड्या ठेवल्या. आई मार्केटमध्ये भाजी आणायला गेली. रमा स्कूलमधून घरी आली. तिने टिफिन उघडून पाहिला. टिफिनमध्ये तिला 6 वड्या दिसल्या. रमाच्या तोंडाला पाणी सुटले. तिने त्यातील 2 वड्या खाल्ल्या. घरी आल्यावर आईने टिफिन उघडला तर त्यात 4 वड्या होत्या. यानंतर दोघींमध्ये काय बोलणं झालं ते आपण ऐकूया. रमा, तू 2 वड्या खाल्ल्यास? आई, मी 1च वडी खाल्ली. रमा, तू खरं बोलतीयस ना? नाही आई, मला वडी खूप आवडली म्हणून मी आणखी 1 खाल्ली. शाब्बास. रमा, तू खरं सांगितलंस. ही घे तुला अजून 1 वडी. ही 1 वडी बाबांना दे, 1 वडी आजीला दे आणि ही 1 वडी मी खाते. स्टुडंट्स, स्टोरी आवडली? आता सांगा बरं, आईने टिफिनमध्ये किती वड्या ठेवल्या होत्या? मॅडम, आईने टिफिनमध्ये 6 वड्या ठेवल्या होत्या. रमाने किती वड्या खाल्ल्या? 2. आईने रमाला खरे बोलण्याचे बक्षीस म्हणून किती वड्या दिल्या? 1. रमाने आजी आणि बाबांना मिळून किती वड्या दिल्या? 2. आईने स्वतःला किती वड्या घेतल्या? 1. हाऊ मेनी वड्या आर रिमेनिंग इन टिफिन? टिफिनमध्ये शेवटी किती वड्या उरल्या? 0. Students, now write the correct numbers in the boxes. 5 - 3, 2. 8 - 2, 6. 6 - 3, 3. 2 - 1, 1. 3 - 3, 0. 4 - 2, 2. नाईस. आता अशीच गणिते आपण उभ्या मांडणीतही सोडवू. 8 - 2, 6. 9 - 5, 4. 6 - 6, 0. 8 - 3, 5. 4 - 3, 1.